हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या मंगळवार 2 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एक खूप भारी ट्विस्ट आलाय. ईश्वरीने ठरवलंय की आता थांबायचं नाही, आता गप नाही बसायचं आणि तिच्या मनात अर्णवबद्दल जे प्रेम निर्माण झालंय त्या प्रेमाची कबुली द्यायची आणि अर्णवला चक्क प्रपोज करायचं. आणि साध्या भाषेत म्हणायचं तर अर्णवला प्रपोज मारायचं आणि ते सुद्धा साधं सुद्धा नाही तर एकदम स्पेशल प्रपोज करायचं. मग आता ईश्वरी काय आयडिया करणार आहे हे तर आपल्या नंतरच कळेल. पण दुसरीकडे अर्णव सुद्धा ईश्वरीसाठी स्पेशल ड्रेस डिझाईन करतोय. म्हणजे ईश्वरीचा बर्थडे हा फुल ऑफ सरप्राईजेस असणार आहे. ईश्वरी आणि अर्णव एकमेकांना जबरदस्त सरप्राईज देणार आहे आणि त्यापेक्षा मोठं सरप्राईज वल्लरी अर्णव आणि ईश्वरीला देणार आहे. वल्लरीचा मास्टर प्लॅन तयार आहे. अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं नातं तोडण्यासाठी, त्यांना कायमचं वेगळं करण्यासाठी भूतकाळाचा वापर करून ते आज भविष्यकाळात घडवणार आहे सगळं. मग आजच्या एपिसोडमध्ये नेमकं काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अर्णव हा घरातील सगळ्यांना, मामा, अंजली, आकाश यांना मेसेज करून हॉलमध्ये बोलवतो. हे तिघेही हॉलमध्ये येतात आणि विचारू लागतात, काय झालं अर्णव, काय झालं अर्णव, तू मेसेज का केला? अर्णव चिडून म्हणतो, गप्प बसा. तो सगळ्यांना गप्प बसवतो. सगळे विचारतात, पण आम्हाला कशाला बोलवतोय? तर अर्णव सांगतो, परवा ईश्वरीचा वाढदिवस आहे. हे ऐकून या तिघांना सुद्धा खूप आनंद होतो. मामा आणि अंजली खुश होतात. मामा म्हणतो, अरे वा, ईश्वरीचा वाढदिवस आहे का? तर अर्णव म्हणतो, हळू, एवढ्या जोरात का ओरडतोय? सगळ्यांना जागा करायचंय का? हा आपल्या सगळ्यांमध्येच प्लॅन बनवायचा आहे फक्त. तर मामा म्हणतो, असं कसं, एवढ्या आनंदाची गोष्ट आहे, मग ती तर उत्साहात साजरी केली पाहिजे, आरडाओरडा केला पाहिजे, आनंद साजरा केला पाहिजे. अर्णव म्हणतो, अरे मामा, ईश्वरीचा वाढदिवस आहे, लग्नानंतरचा या घरातील तिचा पहिला बर्थडे, त्यासाठी मला तिला सरप्राईज द्यायचंय, सरप्राईज पार्टी. आपल्याला तिचा वाढदिवस माहिती आहे हे तिला कळू द्यायचं नाहीये. तेव्हा कुठे मामा शांत होतो. अंजली विचारते, मग काय प्लॅन आहे तुझा? हा वाढदिवस कसा साजरा करायचा आहे? अर्णव हा या सगळ्यांना आपला प्लॅन सांगतो की ईश्वरीचा वाढदिवस कसा साजरा करायचा आहे, तिला काय काय सरप्राईजेस द्यायची आहे. आणि हा प्लॅन अंजली, मामा, आकाश यांना खूप आवडतो. तर दुसरीकडे ईश्वरी अर्णवच्या विचारातच गुंग असते. तिला झोप लागते, तिचा डोळा लागतो, पण तेवढ्यात तिचा डोळा उघडतो. ती पाहते तर अर्णव त्याच्या खुर्चीवर बसलेला नसतो. ईश्वरी आजूबाजूला पाहते, पण अर्णव हा रूममध्ये कोठेच नसतो. ईश्वरी स्वतःशीच बोलू लागते, पाहिलं का अर्णव सर, तुम्हाला जाऊन अजून 2 मिनिटं सुद्धा झाली नसतील, पण मी तुम्हाला आत्ताच मिस करते. खरंच माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. माझ्या मनात तुमच्या प्रेमाची भरती आली आहे आणि आता मी स्वतःला नाही थांबू शकणार. मला हे प्रेम व्यक्त करावंच लागेल. मला तुम्हाला आय लव्ह यू म्हणावंच लागेल. पण माझं आय लव्ह यू हे इतकं साधं सुद्धा नसेल, ते स्पेशल असेल, आयुष्यभर लक्षात राहणारं. म्हणूनच मला काहीतरी आयडिया करावी लागेल, काहीतरी विचार करावा लागेल. अर्णव सर, तुम्ही खूप क्यूट आहात, खूप हँडसम आहात, खूप भारी दिसता, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, तुम्ही खूप चांगले आहात, अशी ईश्वरीची बडबड सुरूच असते. आपल्या सर्वांना माहिती आहे की ईश्वरी म्हणजे बडबड. ईश्वरीचं दुसरं नाव हे बडबडी आहे. त्यामुळे आता तर ती अर्णवच्या प्रेमात पडली आहे आणि प्रेमात पडल्यावर माणूस वेडा होतो आणि वेडा माणूस हा स्वतःशीच बोलत असतो. तसं अर्णवच्या प्रेमात वेडे झालेली ईश्वरी ही स्वतःशीच बडबड करत असते. आणि आता ही गोष्ट जास्त दिवस मनात नाही ठेवायची. अर्णवला आपल्या प्रेमाबद्दल सांगायचं, प्रेमाची कबुली द्यायची असं ईश्वरी ठरवते. पण अर्णवला हे कधी सांगायचं? इतकी स्पेशल गोष्ट आहे की मी तुमच्यावर प्रेम करते, मग ती स्पेशल दिवशीच सांगायला हवी ना, हा विचार ती करते. मग कधी सांगू याचा विचार ती करते. तेवढ्यात तिला आठवतं की 2 दिवसानंतरचा माझा वाढदिवस आहे, परवा माझा वाढदिवस आहे. त्या दिवशी मी अर्णव सरांना हे सांगेल, त्यांना प्रपोज करेल, त्यांना प्रेमाची कबुली देईल, आय लव्ह यू म्हणेल असं ईश्वरी ठरवते आणि खूप खुश होते. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. तर इकडे घरातील सगळ्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद ओसंडून वाहत असतो. पण त्यांच्या आनंदावर विरजण टाकायला राजेश तेथे येतो आणि लपून त्यांचं बोलणं ऐकू लागतो. तेवढ्यात मामी सुद्धा तेथे येते. अर्णव, त्यानंतर अंजली, आकाश, मामा ईश्वरीच्या वाढदिवसाबद्दल बोलत असतात आणि राजेश, वल्लरी हे ऐकतात. राजेश मनातल्या मनात विचार करतो, अरे वा, माझ्या इंदोरी जिलेबीचा बर्थडे आणि मलाच कसं माहीत नाही. आता मी तिचा वाढदिवस एकदम दणक्यात साजरा करणार. तर मामी सुद्धा खूप चिडते आणि म्हणते, पाहिलं का जावई बापू, जबरदस्तीच्या सुनबाईचा वाढदिवस आहे आणि तो सुद्धा जंगी साजरा करायचा आहे यांना. राजेश विचार करतो, मामी तुम्ही काही पण करा,
पण माझ्या इंदोरी जिलेबीचा वाढदिवस मी एकदम गोड करणार आणि तो चांगलाच खुश असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी नम्रताला कॉल करते आणि सांगते की माझं अर्णव सरांवर खूप प्रेम आहे. हे ऐकून नम्रताला मोठा धक्काच बसतो. तिचा विश्वासच बसत नाही की तिने आता काय ऐकलंय. ती विचारते, काय बोललीस तू इशू? तर ईश्वरी म्हणते, आय लव्ह अर्णव सर. अर्णव सरांवर माझं खूप प्रेम आहे. नम्रताला खूप आनंद होतो आणि ती म्हणते, तुला मी याआधी सांगितलं होतं तुझं अर्णव सरांवर प्रेम आहे, पण त्यांना किती छळलं तू, काहीच सांगितलं नाही. आता लवकरात लवकर त्यांना सांगून टाक की तुझं त्यांच्यावर प्रेम आहे. तर ईश्वरी म्हणते, नमुताई मला सांगायचंच आहे, पण असं साधे भोळेपणाने नाही. त्यांना मला प्रपोज करायचंय, एकदम स्पेशल प्रपोजल द्यायचंय. तूच मला काहीतरी आयडिया सुचव. नम्रता म्हणते, आयडिया सुचू का? तर ईश्वरी म्हणते, हो, पण तुझ्या जुन्या पाण्या आयडिया नको, एखादी युनिक नवीन आयडिया सांग मला. नम्रता विचार करते आणि म्हणते, हो, एक काम कर, एका मोठ्या कागदावर तुझ्या मनातील सगळ्या भावना लिही, म्हणजे त्यांना एक लव्ह लेटर लिही आणि तुझ्या प्रेमाबद्दल सांगून टाक. तर ईश्वरी म्हणते, नाही ताई, ही तर खूप जुन्या काळची आयडिया आहे, काहीतरी नवीन सांग. नम्रता पुन्हा एकदा विचार करते आणि म्हणते, नवीन आयडिया, ठीक आहे, एक काम कर, एक मस्त आय लव्ह यूचं कार्ड घे, ग्रीटिंग कार्ड, आणि त्याच्यावर सगळं काही लिही. तर ईश्वरी म्हणते, नाही ताई, माझ्याकडे एवढा वेळ पण नाहीये आणि एवढा पेशन्स पण नाहीये की त्या ग्रीटिंग कार्डवर मी सगळं लिहित बसू आणि मग अर्णव सरांना देऊ. एखादी आणखीन आयडिया सांग. नम्रता पुन्हा विचार करते आणि म्हणते, मग एक काम कर, जसं आपली आई म्हणते, नवऱ्याच्या हृदयाचा मार्ग त्याच्या पोटातून जातो. मग अर्णव सरांना काहीतरी स्पेशल खायला बनव, त्यांना खाऊ घाल आणि मग आपल्या मनातलं सांगून टाक. तर ईश्वरी म्हणते, नाही ग ताई, या सगळ्या जुन्या आयडिया आहे, जाऊ दे, तू कोणती आयडिया नको सांगू, मीच काहीतरी विचार करते. नम्रता म्हणते, ठीक आहे. ईश्वरी फोन कट करते आणि विचार करते, आता काय करू? नम्रता ताईने तर नाही मदत केली, मग कोणाची मदत मागू? तिला गणूबाप्पाची आठवण येते. ती गणूबाप्पाजवळ येते आणि म्हणते, गणूबाप्पा, आता तुम्हीच माझी मदत करा. मला अशी एखादी भारी आयडिया सुचवा की मला अर्णव सरांना आय लव्ह यू म्हणता येईल आणि आयुष्यभर हे आमच्या लक्षात राहील. आणि गणूबाप्पा हा लगेचच आपला चमत्कार दाखवतो. ईश्वरीला एक आयडिया सुचते, ती खूप खुश होते आणि गणपती बाप्पाला नमस्कार करून थँक्यू म्हणते. तर इकडे अर्णव हा ईश्वरीसाठी चक्क एक स्पेशल ड्रेस डिझाईन करत असतो आणि हा ड्रेस त्याच्या आयुष्यातील सगळ्यात भारी ड्रेस असणारे असाच विचार तो करतो. ईश्वरीला हा स्पेशल ड्रेस गिफ्ट म्हणून द्यायचा, पण तो एक ड्रेस डिझाईन करतो, त्याला ते काय आवडत नाही, त्यामुळे तो कागद चुरगाळून फेकून देतो आणि विचार करतो की कसा ड्रेस बनवू, काय डिझाईन असायला हवं, ईश्वरीला नेमकं काय आवडेल. आणि त्याच वेळेस त्याच्यासमोर ईश्वरी येते. जेव्हा जेव्हा ईश्वरीने साडी नेसलेली असते ते सगळे क्षण त्याच्या डोळ्यांसमोर येतात आणि त्याला एक भारी आयडिया सुचते. म्हणजेच अर्णवला तर ड्रेस शिवायचा आहे, पण त्याच्यासमोर साडीतील ईश्वरी येते. म्हणजेच तो इंडियन आणि वेस्टर्न, म्हणजेच साडी पारंपरिक आणि वेस्टर्न असं काहीतरी वेस्टर्न आउटफिट ड्रेस यांचं एक ताळमेळ फ्युजन बनवणारे असंच दिसतंय. अर्णवला ही आयडिया सुचते. तो खूप खुश होतो आणि विचार करतो, असा ड्रेस डिझाईन करतो, खरंच ईश्वरीला खूप आवडेल आणि तो हा ड्रेस डिझाईन करत असतो. तर इकडे डायनिंग टेबलवर सगळेजण बसलेले असतात. त्यांचं बड्डेबद्दल डिस्कशन सुरू असतं की बड्डे कसा साजरा करायचा. आणि त्याच वेळेस ईश्वरी तेथे येते. ईश्वरीला पाहून अंजली मामाला इशारा करते की मामा शांत बस, पण मामाचं लक्षच नसतं. अंजली त्याला इशारा करते, ईश्वरी मागे, आणि मामा बड्डेचं डिस्कशन थांबवतो आणि तो ईश्वरीला विचारतो, ईश्वरी, आज तुला उठायला उशीर झाला का? लेट आलीस डायनिंग टेबलवर. तर ईश्वरी मनातल्या मनात विचार करते, काय सांगू मामा, मला त्या अर्णव सरांच्या आठवणीत रात्रभर झोपच नाही आली. रात्रभर मी त्यांचाच विचार करत होते. पण ती हे सगळं मनात बोलते आणि मामाला सांगते, काल माझ्या आईबाबांची अॅनिव्हर्सरी होती ना, तयारीमुळे मी खूप थकले होते, म्हणून थोडा जास्त वेळ डोळा लागला, लवकर जागच नाही आली. हे तिघेही हसू लागतात. तेव्हा ईश्वरी विचारते, तुम्ही काय करत होता? तर आकाश सांगतो, सरप्राईज. ईश्वरी विचारते, कोणतं सरप्राईज? मामा आणि अंजली हसू लागतात आणि म्हणतात, काही पण बोलतो तो, त्याच्याकडे लक्ष नको देऊ. आणि ईश्वरी ही तेथेच थांबते. तिला संशय आलेला असतो. तेवढ्यात अर्णव सुद्धा येतो. ईश्वरी विचारते, नाही मामा, आकाश सर तर सरप्राईजच म्हणाले. अर्णव म्हणतो, हो हो, ते आमच्या ऑफिसमध्ये फन फेअर आहे ना, तर त्यासाठी काय काय सरप्राईज गिफ्ट द्यायचे याबद्दल ते डिस्कशन करताय. तू नको काळजी करू, तू जा माझ्यासाठी ब्लॅक कॉफी घेऊन ये. ईश्वरी ही ब्लॅक कॉफी बनवायला जाते. तेव्हा आकाशवर सगळेजण खूप चिडतात की आता सगळं सरप्राईज ईश्वरीला समजलं असतं
तुला एवढं सुद्धा कळत नाही का? आकाश सॉरी म्हणतो. ईश्वरी ही अर्णवसाठी कॉफी घेऊन येते आणि अर्णव हा तिच्याकडेच पाहू लागतो. हे दोघेही एकमेकांकडे खूप प्रेमाने पाहत असतात. तेवढ्यात लावण्या तेथे येते आणि म्हणते, अर्णव तुम्हाला सांगितलं होतं ना की आपले सगळ्यात भारी फॅब्रिक्स घेऊन ये. मी ते सगळं घेऊन आलीये. तेवढ्यात तो तिला आपलं डिझाईन दाखवतो, या ड्रेसचं डिझाईन. हे पाहून लावण्या खूप खुश होते आणि म्हणते, अरे वा अर्णव, किती दिवसांनी चक्क तू स्वतः ड्रेस डिझाईन केलाय. हा ड्रेस खरंच खूप भारी असेल, संपूर्ण इंडस्ट्रीला हलवून टाकेल, एकदम हिट होईल हा तुझा ड्रेस, हे तुझं नवीन डिझाईन. तर अर्णव म्हणतो, लावण्या हे ड्रेसचं डिझाईन आहे ना मार्केटमध्ये लॉन्च करण्यासाठी नाहीये, समवन स्पेशलसाठी आहे. लावण्या विचारते, समवन स्पेशल म्हणजे कोण? पण अर्णव तिला काही न सांगता तेथून निघून जातो. तेव्हा लावण्याला प्रश्न पडतो की अर्णवने हा ड्रेस कोणासाठी डिझाईन केलाय? तर मामा, अंजली आणि आकाश म्हणतात, समवन स्पेशल म्हणजे ईश्वरी. ईश्वरीचा वाढदिवस येतोय ना, त्यामुळे अर्णवने तिच्यासाठी हा ड्रेस डिझाईन केलाय. म्हणजे बेस्ट फॅब्रिक, बेस्ट डिझाईन आणि अर्णवने डिझाईन केला बेस्ट ड्रेस ईश्वरी तिच्या बर्थडेला घालणार. हे तिघे खूप खुश असतात. पण लावण्याचा मात्र चांगला जळफळाट होत असतो. अर्णवने चक्क त्या ईश्वरीला सरप्राईज द्यायचं ठरवलंय. त्या ईश्वरीसाठी तो स्वतः ड्रेस डिझाईन करतोय म्हणून तिला खूप राग येतो. पण ती त्यांच्यासमोर गप्प बसते, कारण मी आता सुधारलीये असं चांगलं वागण्याचं नाटक ती करत असते. मामा तिला विचारतो, काय विचार करतेस लावण्या? तर लावण्या हसून म्हणते, काही नाही मामा, आणि ती तेथून जाते. पण मामाला मात्र संशय येतो, हिच्या मनात नक्कीच काहीतरी चाललंय. इकडे ईश्वरी ही किचनमध्ये असते आणि किचनमध्ये ती मोबाईलवर पाहत असते की अर्णव सरांना प्रपोज करायचंय, मग त्यासाठी काय भारी आयडिया आहे, काही नवीन ट्रेंड तर नाही आलाय. आणि त्याच वेळेस अर्णव तेथे येतो. त्याला घाबरून ईश्वरी फोन उलटा करून ठेवते. अर्णवलाही दिसतं आणि अर्णव विचारतो, ईश्वरी तू माझ्यापासून काही लपवतेस का? तर ईश्वरी म्हणते, नाही सर, मी तुमच्यापासून काहीच लपवत नाहीये. अर्णवला किचनच्या डेस्कवर तेथे एक साखरेचा डबा ठेवलेला दिसतो. अर्णव विचारतो, तू माझ्या ब्लॅक कॉफीमध्ये साखर टाकली आहे का? ईश्वरी म्हणते, हो सॉरी सर, मी तर चक्क 4 चमचे साखर टाकली. अर्णव म्हणतो, मी असे साखरेची कॉफी नाही पीत, दुसरी कॉफी बनव. ईश्वरी हो म्हणते आणि या गणगणमध्येच चक्क ती कॉफीच्या भांड्याऐवजी कुकरच ठेवते गॅसवर. अर्णव म्हणतो, ईश्वरी हे तू काय करतेस, अशी वियर्ड का वागतेस? तू आता कुकरमध्ये कॉफी बनवणार आहे का? तर ईश्वरी म्हणते, सर मी काही वियर्ड वागत नाहीये, चुकून असं होऊ शकतं, एवढं बोलायची गरज नाहीये. आणि ती अर्णवसाठी पुन्हा कॉफी ठेवते. अर्णव तिला विचारतो, मी सुंदर, नेमकं काय चाललंय? तू माझ्यापासून काय लपवण्याचा प्रयत्न करतीये? तर ती म्हणते, नाही सर, मी काहीच लपवत नाहीये, मला कोणतंच सरप्राईज नाही द्यायचंय. अर्णव विचारतो, सरप्राईज? कसलं सरप्राईज? तर ईश्वरी म्हणते, मी तर ते असंच बोलून गेले, मला काही सरप्राईज बिरप्राईज म्हणायचं नव्हतं. तुम्ही जा, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते. अर्णव विचारतो, काय चाललंय तुझं, काही लपवतेस का तू? तर ईश्वरी म्हणते, एकदा नाही सांगितलं ना, जा तुम्ही, मी कॉफी घेऊन येते. अर्णव तिथून जातो. ईश्वरी खूप लाजते. अर्णव सरांना माझं सरप्राईज नाही कळलंय, पण माझ्या वाढदिवशी त्यांना एकदम भारी सरप्राईज मिळणार आहे असा विचार करून ईश्वरी स्वतःशीच हसू लागते. तर इकडे चांडा चौकडी, 3 चौकडींची एक मीटिंग भरते. राजेश, मामी आणि लावण्याची. आणि हे तिघेही खूप चिडलेले असतात. मामी म्हणते, पाहिलंस का वाढदिवसाची कशी तयारी सुरू आहे? तर लावण्या म्हणते, हो ना, अर्णव स्वतः त्या मिडल क्लास मुलीसाठी, त्या ईश्वरीसाठी ड्रेस डिझाईन करतोय. स्वास्तिक फॅशनचा CEO त्या मिडल क्लास मुलीसाठी ड्रेस डिझाईन करतोय. हे सगळं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे, मी हे नाही सहन करू शकत. तर राजेश म्हणतो, अर्णवने जर इतका मोठा वाढदिवस साजरा केला ना, तर त्यांचं नातं आणखीन घट्ट होईल. काही करून आपल्याला त्यांची बर्थडे पार्टी उधळून लावावीच लागेल. तर मामी म्हणते, जावई बापू तुम्ही काळजी करू नका, त्यांच्या बर्थडे पार्टीमध्ये मी असं काहीतरी करणार आहे की त्यांची बर्थडे पार्टी तर उधळली जाईलच, पण अर्णव हा स्वतः ईश्वरीला हाताला धरून घराबाहेर काढेल. माझा सगळा प्लॅन तयार आहे. राजेश आणि लावण्याला मोठा धक्काच बसतो. हे दोघे विचारतात, मामी तुम्ही असं काय करणार आहे की अर्णव स्वतः ईश्वरीला हाताला धरून घराबाहेर काढेल? तर मामी म्हणते, तुम्ही नका काळजी करू, सगळं होईल. मी सगळं ठरवून ठेवलंय आणि सगळं माझ्या मनासारखंच होईल, तुम्ही फक्त मजा पहा. असं म्हणून मामी तेथून जाते. लावण्या विचारते, जिजू मामीने असं काय करायचं ठरवले असेल, काय प्लॅन असेल? राजेश म्हणतो, ते तर मला माहीत नाहीये, पण मामी खूप ओव्हर कॉन्फिडन्समध्ये दिसते
आपल्याला प्लॅन बी तयार करून ठेवावा लागेल. जर त्यांचा प्लॅन फ्लॉप झाला ना तर कमीत कमी आपला प्लॅन तरी हिट होईल आणि हे दोघेही प्लॅन बी बनवू लागतात. ईश्वरी हे अर्णवसाठी कॉफी घेऊन येते. अर्णव ड्रेस डिझाईन करत असतो. ईश्वरी येताच तो वही उलटी करून ठेवतो. ईश्वरी हे पाहते आणि अर्णवने जशी तिची उलट तपासणी घेतली होती तसंच ती विचारते, काय अर्णव सर, काय लपवताय माझ्यापासून? तर अर्णव म्हणतो, काय नाही, ते आमचं एक सरप्राईज पार्टी ना ऑफिसमध्ये त्याची तयारी करतोय, त्यासाठीच काहीतरी डिझाईन करत होतो. ईश्वरी विचारते, कसलं सरप्राईज? अर्णव म्हणतो, ऑफिसचं सरप्राईज आहे, तुझं काही नाही. पण ईश्वरीला मात्र संशय येतो की अर्णव सर हे नक्कीच आपल्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करताय. तिला वाटतं अर्णव सरांना माझ्या वाढदिवसाबद्दल तर नाही ना समजलं. पण ती विचार करते, कसलं काय, त्यांना तर माझ्याबद्दल काहीच माहीत नाहीये आणि ते का माझा वाढदिवस लक्षात ठेवतील किंवा जाणून घेतील, तसं काही नसेल असा विचार करून ईश्वरी ही दुसराच विचार करते. तर इकडे मामी मात्र आपल्या प्लॅनला सुरुवात करते. ती अर्णवच्या बाबांचा आणि सुप्रियाचा खांद्यावर डोकं ठेवलेला फोटो घेऊन चक्क देवघराजवळ येते आणि विचार करते, अर्णव आणि ईश्वरी तुमच्या आनंदावर विरजण टाकायला एवढा एक फोटोच पुरेसा आहे. आणि ती हा फोटो चक्क मंदिराजवळ ठेवून देते की ईश्वरीला तो दिसायला हवा. आणि एकदा का हा फोटो ईश्वरीच्या हाती लागला मग घरात मोठा धमाका होणार असा विचार करून ती खूप खुश होते. तर इकडे ईश्वरी ही पुन्हा एकदा अर्णवकडे संशयाने पाहते आणि त्याला विचारते, खरं खरं सांगा अर्णव सर, तुम्ही माझ्यापासून काय लपवण्याचा प्रयत्न करताय? तर अर्णव म्हणतो, मिस इंदोर, मी काहीच लपवण्याचा प्रयत्न करत नाहीये. ईश्वरी जाऊ लागते आणि पुन्हा थांबते. ती अर्णवला विचारते, अर्णव सर उद्या तुम्ही घरीच आहे ना? अर्णव विचारतो, का, तुला काय करायचंय? तर ईश्वरी म्हणते, तसं काही नाही, उद्या तुम्ही घरी की नाही तेच विचारते, कारण उद्या मला मंदिरात जायचंय ना. मला वाटलं तुमची एखादी कॉन्फरन्स मीटिंग वगैरे तर नाहीये ना? अर्णव म्हणतो, नाही, माझी कोणतीच मीटिंग कॉन्फरन्स नाहीये, उद्या मी घरीच आहे. हे ऐकून ईश्वरीला खूप आनंद होतो आणि ती चक्क जोरजोरात टाळ्या वाजू लागते, खूप खुश होते. अर्णव तिच्याकडे आश्चर्याने पाहतो आणि विचारतो, मी उद्या घरी ये, याचा तुला एवढा का आनंद झालाय? ईश्वरी म्हणते, नाही, काही नाही. आणि ती एकदम अशी यस यस असं करत तेथून निघून जाते. उद्या अर्णव घरीच आहे, म्हणजे उद्या माझ्या वाढदिवशी मी अर्णव सरांना प्रपोज करणार, त्यांना आय लव्ह यू म्हणणार असा विचार करून ती खुश असते. तर अर्णव सुद्धा खुश असतो की उद्या ईश्वरीचा वाढदिवस एकदम दणक्यात साजरा होणार आहे आणि मी तिला स्पेशल बर्थडे गिफ्ट देणार आहे. म्हणजेच एकूण अर्णव आणि ईश्वरी हे दोघे सुद्धा खूप खुश आहे. ईश्वरीचा वाढदिवस हा फुल ऑफ सरप्राइजेस असणार आहे. एकीकडे अर्णव ईश्वरीला सरप्राईज देणार आहे, तर दुसरीकडे ईश्वरी अर्णवला सरप्राईज देणार आहे आणि तिसरीकडे मामी वल्लरी या दोघांनाही सगळ्यात मोठं सरप्राईज देणार आहे. मग कोणाचं सरप्राईज धमाका करेल हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच. कारण आजचा एपिसोड तर भारी होता, पण याच्या पुढचा एपिसोड आणखीनच भारी असणार आहे. कारण पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, नम्रता ईश्वरीला कॉल करेल आणि म्हणेल, ईश्वरी तू जर अर्णव जिजूंना सांगणार नसशील ना तर मीच सांगेल की तुझं त्यांच्यावर प्रेम आहे. तर ईश्वरी म्हणेल, नाही ताई, असं काही नाही करायचं, मीच अर्णव सरांना सांगणार, तू काहीच नाही सांगायचं. तेवढ्यात अर्णव तेथे येईल आणि ईश्वरीला विचारेल, ईश्वरी तुला काय सांगायचंय मला? त्यामुळे ईश्वरी चांगलीच घाबरणार. आता अर्णव सरांना काय उत्तर द्यायचं हा प्रश्न तिला पडेल. तर दुसरीकडे अंजली ही मंदिरात जात असेल. वल्लरी तिला थांबवेल आणि म्हणेल, तू नको जाऊ मंदिरात, त्या बळजबरीच्या सुनबाईला पाठव ना, तसंही ती घरात काय काम करते, दिवसभर बसून तर राहते. आणि ती अंजलीला सांगेल की तिला म्हण, मंदिराजवळ फुलं ठेवली आहेत तेवढं घेऊन ये. अंजली ईश्वरीला असं सांगेल आणि ईश्वरी ही मंदिराजवळ येईल आणि तेथेच मामीने वल्लरीने अर्णवच्या बाबांचा आणि सुप्रियाचा खांद्यावर डोकं ठेवलेला फोटो ठेवलेला असेल आणि ईश्वरीला हा फोटो दिसणार, त्यामुळे तिला मोठा धक्काच बसेल. मग आता घरात धमाका होणार का? ईश्वरीचा वाढदिवस कसा साजरा होईल? आनंदात की दुःखात? मामीने जे काही ठरवलंय ते सत्य होईल का? अर्णव हा चक्क ईश्वरीवर चिडून ईश्वरीला हाताला धरून घराबाहेर काढणार का? हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर मैत्रिणींनो, एकूणच तू ही रे माझा मितवा ही मालिका खरंच खूप भारी आहे. ईश्वरी आणि अर्णव या दोघांची क्यूट रोमांटिक जोडी तर पाहायला आपला मजा येते, पण त्याचबरोबर मालिकेत प्रत्येक एपिसोडमध्ये काही ना काहीतरी ट्विस्ट येतच असतो आणि या ट्विस्टमुळे अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं प्रेम दिवसेंदिवस वाढतच चाललंय. आणि आता ईश्वरी अर्णवच्या प्रेमात पडली,
त्यामुळे ईश्वरीचं जे प्रेम आहे, तिची प्रेम दाखवण्याची पद्धत आहे, जी कायम स्वप्नात रंगलेली असते, अर्णवकडे पाहत असते आणि त्याच्याबरोबर फ्लर्ट करत असते, हे सगळं पाहताना खूपच मजा येते. एवढं मात्र नक्की, तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते ना? या मालिकेत येणारे ट्विस्ट अँड टर्न्स हे आवडताय ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. खूप 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 धन्यवाद.